जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा आजचा हा प्रश्न पहा. सुभानराव 25 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करतात. त्यात 1/4 भाग पाणी मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. तर त्यांना किती टक्के नफा होईल? आता बघा, उदाहरणार्थ सुभानरावने 25 रुपये लिटर दूध घेतलं. म्हणजे आपण समजा पकडलं 4 लिटर त्याने दूध खरेदी केलं आणि 4 लिटरचे 25 रुपयाच्या भावाने किती रुपये झाले? 100 रुपये झाले. ठीक आहे. त्यात 1/4 भाग पाणी मिसळलं म्हणते. ठीक आहे. म्हणजे 4 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर त्याने पाणी मिसळलं. म्हणजे 4 लिटर दुधामध्ये त्याने 1 लिटर पाणी मिसळलं. हे दूध झालं आणि हे पाणी झालं. ठीक आहे. म्हणजे टोटल झालं आता दूध पाणी मिश्रण हे भेसळवालं 5 लिटर. याची किंमत किती झाली? 30 रुपये भावाने. बघा त्याने मग काय म्हणते, विकताना काय केलं आहे त्यानं, पुढे बघा काय म्हटलं यांनी, मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. म्हणजे विकायच्या वेळेस त्यानं 5 लिटर दूध काय केलं त्यानं, त्याची बी किंमत वाढवून टाकली. तर म्हणजे त्यांची किती किंमत झाली? 30 रुपये झाली. म्हणजे एका लिटरची 30 झाले. हे एका लिटरची किंमत आहे. ठीक आहे. आता 5 लिटरची किंमत किती झाली? 6 पंचे 30 झालं असतं. ठीक आहे. 3 5 15 म्हणजे 150 रुपये भाव झाला. म्हणजे 5 लिटरची किंमत झाली 150 रुपये आणि 4 लिटरची त्याने 100 रुपये. 100 रुपयामध्ये त्यांनी खरेदी केली. 150 रुपयाला त्यांना विकलं दूध. म्हणजे भेसळयुक्त दूध त्यानं किती रुपयात विकलं? 150 रुपयामध्ये. आता आपण घेतलेले त्यानं खर्च किती केला? 4 लिटर दुधावर त्यानं 100 रुपये. दूध प्लस पाणी त्यानं किती रुपयात विकलं? त्यानं 150 रुपयात. म्हणजे 150मधून 100 वजा केले तर बघा इथे 50 राहील, इथे 100 राहील आणि गुणिला 100 राहील. कारण की टक्केवारी विचारली म्हणून टक्के काढत आपण. 100ला 100 गेले म्हणजे इथं काय राहील? 50. म्हणजे त्यानं निव्वळ 50% इतका नफा कमवलेला आहे. म्हणजे बघा, त्याने पाण्याची किंमत पाणी टाकूनसुद्धा त्याने दुधाचा भाव काय केलेला आहे? 5 रुपयाने वाढवला. म्हणून तो 50% इतक्या नफ्यामध्ये त्याने बिझनेस केलेला आहे. तर 50% एवढं याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रश्नामध्ये विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात, पण एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न बघूया. तर बघा काय म्हणते, बाबूभाई आणि गुलाबचंद यांच्या नफ्याचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 10:9. किती दिले? 10:9 आहे. व मुदतीचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 4:3. मुदतीचे गुणोत्तर किती दिले? 4:3. बाबूभाईचे भांडवल 5 लाख आहे, तर गुलाबचंदचे भांडवल किती आहे? तर हा गुणोत्तर आणि प्रमाणासाठी प्रश्न आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण बघूया. तर बघा काय म्हटलेलं आहे, बाबूभाई आणि गुलाबचंद यांचे नफ्याचे गुणोत्तर दिले आहे. आपल्याला नफा दिलेला आहे, त्याचे गुणोत्तर दिले. आपण हे राईट साईडला घेऊ, बरोबरच्या. ठीक आहे. आता बघा मुदतीचे गुणोत्तर दिलेले आपल्याला, तर मुदतीचे गुणोत्तर आपण घेऊया लेफ्ट साईडला. ठीक आहे. आता 4 हे मुदतीचे गुणोत्तर कोणाचं? बाबूभाईचं. म्हणजेच बाबूभाईचं याला भांडवलसुद्धा गुणीला करावं लागेल. 5 लाख भांडवल आहे बाबूभाईचे आणि मुदत किती आहे बाबूभाईची? 4 लाख. 4 दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. गुणोत्तरमध्ये 3 किती मुदत कोणाची दिली आहे? गुलाबचंदची. आणि गुलाबचंदची भांडवल विचारले जे आपल्याला दिलेलं नाही, ते आपण x मानू. ठीक आहे. हे झाली मांडणी, एकदम सोप्या पद्धतीने मांडणी आहे. आता काही नाही, आता आपल्याला फक्त काटपीट करणे आहे आणि सॉल्व करणे आहे. बघा 3ला हे 9 गेलेले, म्हणजे 3 त्रिक 9 आले इथं. हे 5ला हे 10 गेले, 5 दुने 10 आले इथे. 2ला हे 4 गेले, 2 दुने 4 आणि हे 3 इथे आले. ठीक आहे. डिनॉमिनेटरवरून अंशामध्ये आलेले आहे. 2 गुणिले 3 झाले 6. हा x इकडे गेला म्हणजे xची किंमत आली 6 आणि 6 काय आली? तर गुलाबचंदचे भांडवल आलेले आहे. कारण की x हे आपण भांडवल मानलेले होते गुलाबचंदचे. आणि ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट उत्तर राहणार आहे. 6 लाख रुपये हे गुलाबचंदचे भांडवल होते आणि 5 लाख रुपये बाबूभाईचे भांडवल होते. ठीक आहे.
त्याला नफ्याचा जे गुणोत्तर आहे ते जास्त का मिळालं, कारण की त्याची जी मुदत होती त्याला पैसा जो रोखून ठेवलेला होता तो एकाने जास्त रोखून ठेवलेला होता, म्हणून त्याने भांडवल हे जास्त मिळालेलं आहे नफ्याचं. म्हणून अशा प्रकारे गणिताला थोडं व्यवस्थित सोप्या पद्धतीनं पॅनिक न होता बघायचं. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित जर शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे 100 मार्कचा दररोज सकाळी तुम्हाला पेपर फ्रीमध्ये मिळत असतो आणि सर्व काही अपडेट चालू घडामोडी तुम्हाला तिथे मिळत असते. स्टडी मटेरियलसुद्धा फ्री मिळत असते.